देवाचं नाव घातल्याने पापी माणसाचा पण उद्धार होतो. विठ्ठल 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 आता रत्नाकरच्या प्रारब्धामध्ये काय होतं? दुःख होतं. पण हरीची कृपा झाली आणि काय झाला? त्याचा उद्धार झाला. अभंगाच्या शेवटच्या
महाराज, भावनाशिवाय नाम कोरडे पडते. साखर जर पाण्यात टाकली तर गोडवा येतो. तसाच मनुष्य संतांच्या संगतीमध्ये राहिला तर त्याचे जीवन पवित्र होते. महाराज, आपण शेतामध्ये जर ऊस लावला तर त्याचा गोड रस येतो आणि कडू बी पिरले तर त्याचे कडू फळ येते. तसेच हरिनामामध्ये आहे, जसे कर्म कराल त्याचे तसे फळ मिळतात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा माणसाच्या अपेक्षा कशा असतात महाराज? एका सशाप्रमाणे असतात. एक ससा पिपळाच्या झाडाखाली झोपला होता आणि पिपळाची 4-5 पानं त्याच्या अंगावर पडली. त्याला वाटलं आभाळ पडले का काय, तो ससा पळू लागला. आता ससा पळत असताना त्याला वाघ भेटला. वाघ म्हणला, अरे ससा दादा का पळतोस, काय झालं? ससा म्हणतो, तिकडे आभाळ पडू लागले, तू पण पळ. दोघं पळू लागले. पळत असताना त्यांना लांडगा भेटला. लांडग्याने विचारले, तुम्ही दोघं का पळता? ससा म्हणतो, तिकडे आभाळ पडू लागले, तू पण पळ. ते पळू लागला. पुढे पळत असताना त्यांना कोल्हा भेटला. कोल्ह्याने विचारलं, अरे बाबा तुम्ही सर्व का पळता, तुम्हाला काय झाले? ससा म्हणतो, तिकडे आभाळ पडू लागले. आणि ते सर्वच पळू लागले, पळू लागले, पळू लागले. पळत असताना वाघाला प्रश्न पडला. वाघाने सश्याला विचारले, अरे बाबा सश्या, पण पळायचे कुठपर्यंत? ससा म्हणाला, जोपर्यंत आभाळ संपत नाही तोपर्यंत आपल्याला पळायचे. महाराज, जसे आभाळ संपत नाही तशाच माणसाच्या अपेक्षा संपत नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम.
जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले नाही करे देवा भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय दोन मिनिटं बसा